आता जे पॅरेंट्स आहेत जे आपल्याला सांगतात की मला विचारायला वेळ द्या, कारण मला 2 दिवस 4 दिवस लागतील, नंतर मी तुम्हाला विचार करून सांगतो, तर त्यांच्यासाठी नोकियाचं एक उदाहरण आहे. नोकिया ही आपल्या भारतातलीच नाही तर पूर्ण विश्वातली एक मोठी कंपनी होती. त्याचे मोबाईल सर्वत्र आजही आपल्या काही जुन्या माणसांकडे त्याचे मोबाईल आहेत. नोकियाचे मोबाईल त्याची एकदा चार्जिंग केली की 2-2, 3-3 दिवस चार्जिंग उतरायचं नाही. स्पष्ट आवाज यायचा, नेटवर्क करेक्ट पकडायचं आणि प्रत्येक घरामध्ये नोकिया मोबाईल होता. आता झालं काय की नोकिया मोबाईलला पण संधी आली होती. जसं आम्ही तुमच्याकडे आलोय, आज एक संधी घेऊन आलोय तुमच्या विद्यार्थ्यासाठी, तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्या पॅरेंटिंगवर पण आम्ही बोललो, तुमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी होत्या, अभ्यास कशा पद्धतीनं करायचा याविषयी सांगितलं. त्याची जी घोकमपट्टी होती, रट्टा मारण्याची पद्धत होती, हे कसं स्लोप व्हायचं आणि त्याच्याविषयी सांगितलं. आता त्याच्यावर काय उपाय आहे हे पण आम्ही तुम्हाला सांगितलंय, पण तरी तुम्ही काय म्हणताय की आम्हाला थोडा वेळ द्या. म्हणून मी तुम्हाला नोकियाचं उदाहरण देतो. नोकियाला ही असं एक संधी आली होती की नोकियाला ही अँड्रॉइड व्हर्जन प्रोव्हाइड केलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही पूर्ण जगातली एक टॉपची कंपनी आहे, परंतु तुम्हाला बदलायला हवं. हे आम्ही एक नवीन व्हर्जन आणलंय. आता टॉपची कंपनी जरी असली तरी ती कंपनी अपडेट नाही झालं, जुन्याच मेथडवर ती कंपनी काम करत असली, जुन्या संकल्पना त्या कंपनीत असल्या आणि त्यांच्या अडचणी काय त्यांनाच माहीत नाहीत, पण एका नवीन अँड्रॉइड व्हर्जन वाल्याने त्यांना सांगितलं की आत्ता येणारं युग आहे, ते युग आहे कसं, डेटाचं, इन्फॉर्मेशनचं, टेक्नॉलॉजीचं. त्यामुळं आता तुम्हाला कीपॅड जे आहे ते बंद करून एक अँड्रॉइड टच पॅड अँड्रॉइड व्हर्जन घ्यावं लागेल. आणि ते अँड्रॉइड व्हर्जन घेतल्यामुळं तुमचा बिझनेसही वाढेल, तुमचा रीचही वाढेल, आणखी वाढेल आणि त्याचा पब्लिकलाही फायदा होईल. ती एक संधी होती त्यांच्याकडं. हो किंवा नाही म्हणायचं हे त्यांच्या हातात होतं, पण त्यांनी काय सांगितलं, आम्हाला विचार करायला वेळ द्या. आणि त्याच वेळी ती संधी दुसऱ्या कंपन्यांनी उचलली, छोट्या छोट्या कंपन्यांनी उचलली आणि अँड्रॉइड व्हर्जनचे मोबाईल मार्केटमध्ये आले. जसे आले तसं लोकांना कळलं की टच पॅड आता काही चालत नाही, अँड्रॉइड व्हर्जन छान आहे. अँड्रॉइड व्हर्जनवर आपल्याला भरपूर कामं होतात, अगदी बँकिंग सिस्टीम पासून ते घड्याळ बघण्यापर्यंत सगळीच कामं होतात. मग त्यावेळी काय झालं, ती संधी हुकल्यामुळं नोकिया आज कुठेही नाही. तुम्ही सांगा बरं, नोकियाचे कुठले मोबाईल तुम्ही वापरता? आज या बिल्डिंगमध्ये 40 फ्लॅट आहेत, त्यापैकी 20 फ्लॅट मधले काही माणसं तुमच्या ओळखीचे असतील. कुणाकडे नोकिया आहे? सगळ्यांकडे अँड्रॉइड आहे. तुमच्या मुलाचं असं होऊ नये नोकिया सारखं, त्याला एक व्हर्जन लाईफ मिळाली पाहिजे. म्हणून आज तुमचा हो गरजेचा आहे आणि तुमचा आज नाही असला तर मग ते जसं नोकियाचं झालं तसंच पुढे त्याचंही होणार आहे. म्हणजे मला अतिशय दुःखानं सांगावं लागतंय की आलेली संधी योग्य वेळी घेणं गरजेचं असतं. जसं नोकियाचं झालं तसं तुमच्यावर होऊ नये असं मला वाटतं. बाकी तो विचार तुमचा आहे की आमचं ऐकायचं नाही ऐकायचं, कारण प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, सोल्युशन तुमच्या समोर आहे. आता इथला हा पॉइंट नोकियाचा झाला. उद्या हव्या असणाऱ्या पिकाचे बीज आज रोवणं गरजेचं आहे. आता काय झालं तर आपण विद्यार्थी पहिली ते साधारणतः आपण धरूयात 3री ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण हे देतो, अभ्यासक्रम देतो. तर काय म्हणतात की आमचा मुलगा लहान आहे, अजून शिकायचं आहे त्याला, एवढ्यात कुठं तो इंजिनियर डॉक्टर बनणार आहे, आमचा 3रीतच आहे, 4थीतच आहे. तर त्याला आपण सांगू शकतो उद्या हवं असणाऱ्या पिकाचं बीज आज रोवणं गरजेचं आहे. त्यांना सांगू शकतो सर एक बीज आहे, ते बीज तुम्ही रोवलेलं आहे, पण त्या बीजाला तुम्ही जर आत्ता चांगल्या पद्धतीचं खत पाणी नाही दिलं, म्हणजे ऍक्टिव्ह स्टडी आपण म्हणतो, पॅसिव्ह स्टडी आणि ऍक्टिव्ह स्टडी आहे. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं माझ्या काउन्सिलिंगमध्ये की ऍक्टिव्ह स्टडी त्याला देणं गरजेचं आहे. जर ते नाही दिलं तर त्याचं काय होणार आहे, ते बीज आहे ते खराब होणार आहे, ते वाढणार नाहीये, त्याचं झाडात रूपांतर होणार नाहीये. म्हणून त्याला बीज आज रोवणं आणि त्याला ऍक्टिव्ह स्टडीचं पाणी देणं पण गरजेचं आहे, जे आमच्याकडे आहे, जे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून तो जर ऍक्टिव्ह स्टडी दिलात योग्य वेळी तर आज त्या बीजाचं रूपांतर उद्या एका वृक्षात होऊ शकतं आणि ते आजपासूनच देणं गरजेचं आहे.
आणि ती आज संधी तुमच्याकडे आहे. जर ती संधी तुम्ही नाही घेतली तर आमचं काही नुकसान होणार नाही, कारण त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, त्याचे प्लस पॉईंट आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्ही तुम्हाला सांगितलंय. तर ते उद्या असणाऱ्या हव्या असणाऱ्या पिकाचं बीज आहे ते आजच तुम्हाला रोपण करावं लागेल, आजच तुम्हाला खत पाणी घालावं लागेल, निगा घ्यावी लागेल आणि त्याला एक ऍक्टिव्ह स्टडीचा प्लॅटफॉर्म द्यावा लागेल. मला एवढं वाटतं. आता चालेल, काय करायचं उद्या फोन करून सांगतो सर. आता एवढं मी तुम्हाला सांगितलं, आता विचार तुमचा आहे. पॅरेंटिंग बद्दल पण आपण बोललो, त्याचा अभ्यासाच्या असणाऱ्या अडचणींबद्दल पण बोललो. तर आता हा विचार माझ्याकडून जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितलंय. आता विचार तुमचा आहे. पॅरेंट तुम्ही आहात. त्याचे पंख छाटायचे का त्याला उंच आसमानात उडू द्यायचं, हा प्रश्न तुमचा आहे. व्हेरी गुड.